जय साईनाथ भावांनो आणि बहिणींनो आणि आता आपण चाललेलो आहोत शिर्डीला. शिर्डीला चाललं आपण, बाबांनी बोलवलं आपल्याला, तर शिर्डीला चाललं आपण. माझ्यासोबत आहे माझी बहीण आणि माझी आई म्हणजे माझी मम्मी, मला माहिती असते माझ्या मम्मी. तर मला खूप प्रेम द्या, सपोर्ट द्या, कारण का आपला पहिला ब्लॉग हा. आणि आता आम्ही बसलेलो आहोत तीरथ नाक्याला, तुम्ही बघू शकता हे बघा. आणि काय का 15 मिनटं लेट आहे, बस आली 15 मिनटं लेट आहे. आय थिंक सो ती घाटकोपरमध्ये ट्रॅफिक आहे, तर ती तिथेच आहे. तर बस आली की तुम्हाला सांगतोच आम्ही. आता बघू, एक बस आली, बघूया आपण. नाही आपली नाही ती बस. ठीक आहे, मग मी आपल्या ब्लॉग आपण कंटिन्यू करूया. चला, मी तुम्हाला आता डायरेक्ट बस आल्यावरती दाखवतो. चला बाय. साईराम, जय साईनाथ. आणि अशा प्रकारे ब्लॉग आता वापस चालू करते मी. मगाशी मी तुम्हाला बोललो की बस आल्यावरती दाखवतो, पण मी जसं ब्लॉग बंद केला तशी आपली बस आलेली होती. मग काय मला भेटलाच नाही टाईम ब्लॉग काढायला. तर आता आपण कसाऱ्याच्या पायथ्याशी आहे, तुम्ही बघू शकता माझ्या पाठमागं आपला पूर्ण हा हायवे, आजीचा एक्सप्रेस हायवे हा. तर आता आपण धाब्यावरती थांबलो आहे, हे बघा. माहिती नाही कुठला धाबा आहे, हॉटेल काय बाबा असं काहीतरी आहे, माहिती नाही मला पण एवढं. आता कसारा घाट चढू आपण. कसारा घाट चढल्यावरती म्हणजे आपली शिर्डीची पहिली पायरी आपण चढलो आहे. चला, जय साईनाथ, जय साईनाथ. धरली राज धरली र धरली राज धरली र मी शिर्डी गावाची वाट र. माग राहिला कसारा घाट र, माझ्या साईचा भारी थाट र. माग राहिला कसारा घाट र, माझ्या साईचा भारी थाट र. खूप आहे, येताना तुम्ही स्वेटर वगैरे काय काय असेल कानटोपी वगैरे घेऊन या, काय काय थंडी खूप आहे. चला, भेटू मग आता जाताना आपण बाबाच्या दर्शनाला. आता आम्ही निघतोय. आउटफिट बघा माझी, कुर्ता वगैरे. मी माझ्या मम्मीसोबत, तेव्हा काही मम्मी आहे, मम्मी हाय कर. आणि आहे आता आम्ही लोकांनी भाजी मागवली आहे काय. आता आपण चाललेलो आहे बाबांच्या दर्शनाला. आता पहिले आपण जाऊया खंडोबाच्या मंदिरात. ते आता मी तुम्हाला दाखवतोच, पुढं आपण जायचं तर खंडोबाचं मंदिर आहे तिथं. म्हणजे आपले बाबा पहिले तिकडंच आले होते, मग तिथं महासामध्ये असं म्हणजे स्टोरी आहे. मी तुम्हाला नंतर ब्लॉगमध्ये सांगतो, नाहीतर मी कॅप्शन वगैरे लिहितो, तुम्ही बघा. आज कुर्ता बिर्ता घातलेला आहे, तुम्ही बघू शकता कुर्ता. आता आपल्याला जास्त पर्याय दिसत नाही, अजून आपला इकडून जरा लांब आहे. इथून साईबाबाचं मंदिर जरा इथून लांब आहे काही. आणि आता बाबाच्या दर्शनाला आपण गेलेलो आहे. त्यासोबत ही पण ब्लॉगिंग करते, हिला पण तुम्ही बघितलं असेल, ही पण ब्लॉगिंग करते, हिला पण सपोर्ट करा. 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आता आपण इथून बाबांच्या खंडोबाच्या मंदिरात जातो. चला. हे बघा पदयात्री लोक चालतात. फायनली काही शिर्डीमध्ये पोचलेलो आहे आपण. हे बघा फक्त शिर्डी 3 किलोमीटर, आता बाबाचं दर्शन घेऊया आपण. भावांनो आणि बहिणींनो, आपण ज्या मंदिर खंडोबाच्या मंदिराची वार्ता करत होतो त्या मंदिरात आपण आलेलो आहे. जय साईनाथ. तर आपण चाललेलो आहे मंदिरात.
म्हाळसाला, झाला आनंद म्हाळसाला, साक्षात ईश्वराला म्हाळसा आओ साई म्हणाला. जय साईनाथ. देवळाचा नजरेत आला. वारकरी तुझे स्वागत झाला, पदयात्रेचा सारा तेर गेला. वारकरी तुझे स्वागत झाला, पदयात्रे. तर गाईस आता बाबांची आरती चालू आहे. तर आता आपण जातोयच, म्हणजे फोन वगैरे ठेवायचे झाले आपल्याला. सोन्याचा दरबार आहे बाबांचा आपल्या, म्हणून आपल्याला हे नाही काय झालं, मोबाईल वगैरे अलाउड नाही आतमध्ये. बाबांची आरती चालू आहे, तुम्ही पण बघू शकता. बाबांची पालखी चालली, पालखी आल्यात इथे, तुम्ही बघू शकता. बघा, आय थिंक 2 पालख्या आहेत, 3 पालख्या आहेत बाबांच्या. आणि हे सगळे इथे पदयात्री लोक आहेत, हे बघू शकता. इथे आता नवीनच बांधलंय, इथे आता नवीनच आहे. हे इथे इथे नवीन आहे, लोक गाडी आणली लोकांनी, नवीन गाडी. आणि आमच्या सगळ्यात माझी मम्मी आहे, दिदी आहे, हाय करा. आणि आम्ही आता चाललेलो आहे बाबांच्या प्रसाद भोजनालयामध्ये, म्हणजे बाबांचा प्रसाद भेटतो ठीक आहे. आपण जाऊ तिकडे गेल्यावरती ब्लॉग चालू. गणपती बाप्पा अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. गजवदना गौरी नंदना, पालखी सुखरूप शिर्डीला जाऊ दे.